नमस्कार यूट्यूब फॅमिली. आजच्या ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला जे मी सांगितलं होतं की आपलं काम चालू आहे रावेतला. काल काही साईट आपली पूर्ण झाली नाही, तर ते काम करण्यासाठी आज आम्ही दोघंजण डबल आज ह्या साईटला आलो. हे ई रिक्षा बाईकचं शोरूम आहे आणि ह्या शोरूमचं आपण ह्याच्या आधी पण काम केलेलं आहे. आणि आता थोडं डेकोरेशन ट्यूबलाईट फिटिंगचं काम चालू आहे. आता आमचा पार्टनर या साईडला काम करतो आहे. पट्टी वायरिंगचं काम चालू आहे. आज पट्टी वायरिंग आणि डेकोरेशन लाईट बसवणार आहे आपण. ह्या साईडला ट्यूबलाईट बसवली एक, अजून इथे एक ट्यूबलाईट बसवली वरती, आणि ह्या साईडला एक डेकोरेशन लाईट बसवली. पुन्हा हा 6 मॉडेलचा 8 मॉडेलचा बोर्ड वायरिंग केली, आणि हा फॅन पण इन्स्टॉलेशन केले. असे 2-3 फॅन आहेत. तर यूट्यूब फॅमिली आपले इलेक्ट्रिशियन ब्लॉग्स व्हिडिओ बघा. हा एक बोर्ड खोलला आहे, तिथून आपण वायर घेणार अशी ह्या पॉईंटसाठी वायर घेणार आहे. तर चला मला एक छोटासा ब्लॉग बनवूया. तर यूट्यूब फॅमिली आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्हाला असेच आमचे इलेक्ट्रिकल ब्लॉग्स, वायरिंगचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि काल एक मी व्हिडिओ अपलोड केला होता की आपलं काम चालू रावेतला, तर हेच साईडला आपलं काम होतं. तर ह्या शोरूमचं आपण बरंच काम केलेलं आहे. चार्जिंग स्टेशन पण ह्याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे आपण. इथं ही शोरूम आहे रिक्षा, चार्जिंगवरला रिक्षा त्याचं हे शोरूम आहे. ह्यांचं एक बिजली फायचं आपण चार्जर पण इन्स्टॉलेशन केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो अजून. आणि ह्या साईडला हा बसबार, 200 अँपिअरचा स्विच, हा बसबार, आणि असं बरंच काम केलं आहे. यांचे पॉवर अर्थिंग पण केलेले आपण. हा हे चार्जर आहे, हे ज्या इलेक्ट्रिकल 4 व्हीलर गाड्या आहेत मॅक्झॉन वगैरे त्या चार्जर आहे. आणि ह्या पूर्ण ह्या साईडला बेंगलोर हायवे बघा, आणि हायवेच्या एकदम समोरासमोरच हे ह्या शोरूमचं आपण 15 दिवस ऑल काम केलेलं आहे. आणि आता डबल थोडं मेंटेनन्सचं काम होतं, त्यासाठी आपण आज ह्या साईडला आलो होतो. तर आपल्याकडे असे छोटे मोठे सगळे इलेक्ट्रिकलचे काम असतात. आणि मी ब्लॉगिंग पण बनवतो, मला ब्लॉगिंगची खूप आवड आहे. आणि आपले जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांना आमची रिअल लाईफ, इलेक्ट्रिकल लाईफ आणि फॅमिली ब्लॉग दाखवतो. तर चला आता भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.